सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत ज्याने आपल्या घरातलं जे काही, फक्त बघा मी काय सांगते, फक्त घरातलं, म्हणजे हा उपाय इतरांसाठी नाहीये। जर तुमच्या घरात भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील किंवा कलह असेल तर हा दूर होण्यासाठी किंवा आपल्या घरात नेहमी सुख आणि शांती हवी असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता। हा उपाय अतिशय सुंदर आहे, प्रभावशाली आहे। ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा, कारण बघा आपण एखादा उपाय कुणाला व्हॉट्सअपला जाऊन शेअर केला आणि तो जर त्यांच्या कामात आला तर ह्याच्यासारखं भाग्याचं काम, पुण्याचं काम आपल्यासाठी नाही। कारण बघा आपण नेहमी काही ना काहीतरी करत असताना आपल्याला कुणाच्या ना कुणाच्या तरी भांडणांचा किंवा काहीतरी आपल्याला माहिती पडतं आणि आपल्याला कधी कधी वाटतं अरे बापरे ह्यांच्या घरात किती वाईट चाललंय। त्यांना जर एखादा व्हिडिओ शेअर केला आणि त्यांना जर त्या व्हिडिओतून आनंद घेता आला तर शुभच राहील। आता तुमच्या घरात बघा, तुम्ही सासू सासरे किंवा नवरा बायको किंवा मुलं आई किंवा आपल्या घरातल्या व्यक्तीमध्येच अतिशय भांडणं होतात। ही भांडणं टोकापर्यंत जातात। कधी कधी संध्याकाळी प्रदोष काळात आपण ज्या वेळेला दिवाबत्ती करत असतो त्यावेळेला अगदी शांतता हवी असते, परंतु त्याच वेळेला काहीतरी कडाक्याचं भांडण होतं आणि घरातली शांतता ही नष्ट होत असते। कधी कधी आपल्या घरातला बाहेरचा माणूस आला घरातून आणि तरी पण त्यांच्या समोर सुद्धा खूप भांडणं होतात आणि मग आपल्याला खूप वाईट वाटतं, इन्सल्ट झाल्यासारखं वाटतं। असं होऊ नये त्यासाठी आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर महत्वाचा उपाय घेऊन आली आहे, नक्कीच पहा। अजून एक तुमच्यासाठी खुश खबर देते की आज मी नवीन चॅनल चालू केलेला आहे, स्वामी प्रचिती 24। हा तुम्ही माझा एक चॅनल पाहता, त्याचप्रमाणे मी आता एक नवीन चॅनल केलाय, त्याचं नाव आहे हिरवा निसर्ग व्लॉग। ह्याच्यात मी कुठल्याही प्रकारची उपाय किंवा सेवा सांगणार नाही, तर मी तुम्हाला व्लॉग दाखवणार आहे। माझ्या घरातल्या काही घडामोडी आहेत किंवा माझी लाईफस्टाईल आहे किंवा अगदी निसर्गातलं काहीतरी वेगळं निसर्ग दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। नक्कीच तुम्ही चॅनल जाऊन सबस्क्राईब करा। त्याची लिंक मला अजून जमत नाही ती डिस्क्रिप्शनला कशी द्यायची, जर का जमलं डिस्क्रिप्शनला लिंक द्यायला तर मी नक्कीच तुमच्याशी लिंक शेअर करीन आणि तुम्ही त्या चॅनलला तसंच प्रेम द्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा। पुन्हा एकदा नाव सांगते, हिरवा निसर्ग व्लॉग। आता व्हिडिओला सुरुवात करूया। संध्याकाळी प्रदोष काळात गुरुवारच्या दिवशीच हा उपाय करता येईल। संध्याकाळी प्रदोष काळात आपण ज्या वेळेला 6:30 पर्यंत देवांना दिवे लावत असतो त्याच वेळेला हा उपाय करायचा। आपल्या घराचं, आपल्या राहत्या घराचं, मग ते भाड्याचं असेल तरीही चालेल किंवा स्वतःचं असेल तरीही चालेल, आपण जे घरात राहतो त्या घरातच हा उपाय करायचा। घराचं जे ब्रह्मस्थान आहे ते ब्रह्मस्थान शोधून काढायचं, म्हणजे सेंटर, अगदी घराचा मधला भाग तो शोधून काढायचा कुठे आहे आणि त्यानंतर तिथे एका कुंकवाने स्वास्तिक काढायचे। मोठं स्वास्तिक काढा, त्या स्वास्तिकवर 4 साईडला 4 दिवे लावा, 4 साईडला 4 दिवे लावा। स्वास्तिकला नमस्कार करा आणि स्वास्तिकला नमस्कार करत असताना तुम्हाला हे म्हणायचंय की तुमच्या घरातली सर्व भांडणं मिटलेली आहेत, सर्व कलह मिटलेले आहेत, अशा पद्धतीने प्रार्थना करा। दिवे शांत झाले की दिवे पुन्हा एका साईडला ठेवा। पुढच्या गुरुवारी सेम असाच उपाय करायचा आहे। प्रत्येक गुरुवारी प्रदोष काळातच हा उपाय करायचा आहे, अगदी न चुकता करा। ह्याने आपल्या घरातली लहान सहान भांडणं किंवा कलह किंवा टोकाला जाणारी भांडणं नक्कीच कमी होतील। त्याचबरोबर अजून एक उपाय आहे, जर तुमच्या घरात नेहमीच भांडणं होतात तर ती भांडणं कशा करता होतात, त्याचं कारण काय आहे ते शोधून काढा आणि त्याच्यावर सोल्युशन काढा। उपाय करण्यापेक्षा किंवा सेवा विधी पूजा ह्या सगळ्या करण्यापेक्षा मूळ कारण काय आहे ते शोधा आणि त्याच्यावर सोल्युशन काढा। अगदीच नाही जमलं किंवा त्याच्यावर सोल्युशन निघत नसेल तर तुम्ही उपाय, सेवा, विधी ह्या सर्व गोष्टी करू शकता। कळला असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ, मला काय सांगायचंय। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तो पण सर्वांना श्री स्वामी।